कामठी रोडवर सापडलेल्या गोवंशाच्या अवयवामुळे कपिलनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। कपिलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार एका गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात गोवंशाची चमडी, अवयव आणि डब्यामध्ये भरलेली चरबी आढळून आली आहे। पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे। कामठी रोडवरील एका गोडाऊनमध्ये अवैधपणे साठवून ठेवण्यात आलेल्या गोवंशाची चमडी, इतर अवयव आणि डब्यांमध्ये भरलेली चरबी। कपिलनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकताच हा धक्कादायक प्रकार उघड झालाय। 21 नोव्हेंबरच्या सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध साठवणूक करण्यात आली होती। गोडाऊनमध्ये उग्र दुर्गंधी पसरलेली होती। पोलिसांनी परिसर सील करून पंचनामा केला। या ठिकाणी नेमके कोणत्या उद्देशाने हे अवयव साठवलेले होते, कोणत्या निर्देशांवर हे सर्व चालत होते, यामागे कोणते मोठे रॅकेट आहे का, पोलिसांनी सर्वच कोनातून तपास सुरू केलाय। सध्या गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कपिलनगर पोलिसांकडे सुरू आहे। या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांकडून कडक कारवाईची मागणी केली आहे। दिनांक 19 नोव्हेंबर रात्री 12:30-1च्या सुमारास अशी माहिती मिळाली की कामठी रोडवरील ताज सेलिब्रेशन येथील त्याच्या पाठीमागे अब्दुल हफीज शेख करीम या व्यक्तीच्या प्रॉपर्टीमध्ये एक ट्रक उभा आहे आणि त्या ट्रकमध्ये गोवंशची कातडी आणि इतर अवयव आहे। त्यावरून आम्ही तिथे गेलो आणि त्यासोबत काही संघटनाची पण काही लोक होती। तिथे आम्ही पंचाक्षमध्ये ते बघितलं असता एक ट्रक उभा होता। त्या ट्रकचा नंबर आहे CG04LR 9817। त्यामध्ये आम्हाला गोवंशची कातडी मिळून आली आणि आम्ही आजूबाजूला सर्च घेतला असता आजूबाजूच्या रूम मध्ये पण गोवंशचे जुने हाडं, त्यामध्ये मुंडके होते, शेपटी होत्या, कान होते आणि फॅट्स म्हणजे चरबी पण ह्या होत्या। आणि पूर्ण बघितलं असता त्याने ते जुने होते, वाळू घातलेले होते आणि आम्हाला काही फ्रेश पण त्यामध्ये एक मुंडी मिळाली। त्यावरून आम्ही सदर जे आरोपी आहे अब्दुल हफीज शेख करीम आणि त्याच्यासोबत जे त्या ट्रकचे चालक आणि क्लीनर असे तिघांविरुद्ध ॲनिमल प्रिझर्वेशन ऍक्ट अन्वये FIR दाखल केलेली आहे। सोबतच जो CA साठी सॅम्पल काढला होता तो CA ला पण आम्ही दाखल केलेला आहे आणि ही एकंदरीत गुन्हा दाखल करून आता पुढची आम्ही तपास चालू केलेला आहे। यामध्ये हे जे प्रोसेस जे होतं तर हे लीगल आहेत का याबद्दल पण आम्ही खात्री करीत आहोत आणि जर असं काही नसेल तर ते आम्ही कायदेशीर त्यांच्यावर पण कारवाई करणार आहोत। सदरचा हा कोणी तिथं कलेक्ट केला होता आणि त्याची विल्हेवाट कशी लागणार होती याचा पण आम्ही सखोल तपास करीत आहोत। एकूण यामध्ये 25 टनच्या आसपास हे माल आहे आणि जवळपास 3,60,000चा एकूण याची किंमत आहे। एकूण या मुद्देमाल आम्ही सील केलेला आहे सदरच्या ठिकाणी आणि पुढची कारवाई करीत आहोत।